सुप्रियाताई आणि अजितदादांचा संघर्ष आता बारामतीच्या बाहेर देखील सुरू झालाय। कारण शरद पवार गटाच्या उमेदवारांना दमबाजी करणाऱ्या अजितदादांशी सुप्रिया सुळेंनी थेट पंगा घेतलाय। दमबाजी करायची असेल तर तुमच्या घरात करा अशा शब्दात ताईंनी सुनावलंय। याच दादाताईंच्या दमबाजीवरचा हा खास रिपोर्ट। अजितदादांची दमबाजी, सुप्रियाताईंची ढाल। अरे दिनेश बेटा, नादी लागू नको, नादी लागली त्याचा पुरता बंदोबस्त केलेला। निलेश भाऊसाठी ताईंचा दादांशी पंगा। आणि निलेश भाऊला जर कोणी दमदाटी केली ना तर ढाल बनून सुप्रिया सुळे त्याच्या समोर उभी राहील। दमदाटी तुमच्या घरात करा, ताईंनी सुनावलं। आणि जे निलेश लंकेला दम देतय ना, दमदाटी ना ती तुम्हारे घर में चलाओ। उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार दौऱ्यांमध्ये भर सभेतून शरद पवार गटाच्या उमेदवारांना दम भरतायत। मात्र आता दादांच्या दमबाजीला उत्तर देण्यासाठी सुप्रिया सुळेच मैदानात उतरल्या आहेत। दादांनी निलेश लंकेंना भर सभेतून दम दिल्यानंतर सुप्रिया ताईही नगरमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत लंकेंची ढाल बनून पुढे आल्या आहेत। एवढंच नव्हे तर ही दमदाटी तुमच्या घरात करा अशा शब्दात ताईंनी दादांना सुनावलंय। आणि दमदाटीचं राहू दे रे, कोण घाबरत नाही। आजच्या सभेमध्ये तर कोण भाषण चालू होतं आणि समोरून म्हणला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। पण दमदाटी केली ना तर दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही। आणि जे निलेश लंकेला दम देतय ना त्याला मला फार विनम्रपणे सांगायचंय, दमदाटी ना ती तुम्हारे घर में चलाओ, बाहर मत चलाओ। ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये दम द्यायचा अधिकार कुणालाही नाही। आणि निलेश भाऊला जर कोणी दमदाटी केली ना तर ढाल बनून सुप्रिया सुळे त्याच्या समोर उभी राहील। बारामतीचं मतदान संपल्यानंतर इतर मतदारसंघात प्रचारासाठी बाहेर पडलेले अजित पवार अधिकच आक्रमक झालेत। शरद पवार गटाच्या उमेदवारांसह आमदारांना ते भर सभेतून दम भरतायत। शिरूरचे उमेदवार कोल्हे आणि शिरूरचे आमदार अशोक पवारांनंतर अहमदनगरच्या जाहीर सभेत अजित पवारांनी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंकेंवर शेलक्या शब्दात टीका करत दमबाजी केली। अरे दिनेश बेटा, नादी लागू नको, माझ्या नादी लागली त्याचा पुरता बंदोबस्त केलेला। यावर राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर दादांसोबत गेलेले आणि लोकसभा लढवण्यासाठी थेट आमदारकीवर पाणी सोडून शरद पवारांकडे परतलेल्या निलेश लंकेंनी अजित पवारांना काय उत्तर दिलंय पाहूया। तुम्ही पाहिलं असेल, दादा ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस दादांचा आधी ज्यावेळेस भाषणाचा कल होता तो काही देशावरच्या काही गोष्टी बोलले, काही राज्यावरल्या बोलल्या, पण काही धनदांडग्या लोकांनी काही दादांना चिठ्ठ्या दिल्या। म्हणजे याच्यावरून लक्षात येतं ना, धनदांडग्या लोकांनी ज्यावेळेस दादांकडे चिठ्ठ्या दिल्या आणि त्यांनी बोलायला लावलं। म्हणजे ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळते। लंके विरुद्ध विखे यांच्यात अहमदनगरमध्ये चुरशीची लढत होतीये। दोघांच्याही एकमेकांवरील टीका राज्यभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत। मात्र आता नगरच्या मैदानात दादा आणि ताई आमने सामने आल्यानं या लढतीला आणखीनच धार चढली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।